वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। हा गरज नसलेला आहे आणि म्हणून गेली 2 वर्ष आम्ही सातत्यानं या महामार्गाला विरोध करत आहोत। आधी या महामार्गाची लांबी 803 किलोमीटर होती, ती 856 किलोमीटर झाली। 86,000 कोटीवरचा खर्च 1,10,000 कोटीवर गेला आणि ते वाढतच चाललेला आहे। नंतर काहीच आवश्यकता नसताना केवळ ठेकेदारांना ठेके देण्यासाठी अथवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प, खर्चिक प्रकल्प उभे करून भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा श्रीमंत पक्ष झालेला आहे, त्या हेतून असेल 40-42 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा हा रस्ता 1,10,000 कोटी रुपयामध्ये करण्याचा घाट घातलेला आहे। पण मुद्दा असा आहे की याची काहीच गरज नाही, कारण नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो मार्ग आहे तो या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे आणि आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही आहे। क्षमतेच्या केवळ 25%च वाहतूक त्याच्यामध्ये होत असताना त्याला समांतर रस्ता करण्याची काहीही गरज नव्हती, तरी हा रस्ता करायचाच असा अट्टास राज्य सरकार करतंय। एक तर याच्यामध्ये 25,000 एकर जमिनीपैकी जवळपास 18,000 एकर जमीन ही बागायत जमीन आहे। वाळवा तालुका असेल, शिराळा तालुका असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला शेवट बनाळा तालुका असेल, करवीर तालुका असेल, हे सगळे बागायत पट्टा आहे। पलूस तालुका असेल, ज्या बागायती तालुक्याच्या जमिनी आता विशेषतः पलूस कडेगावच्या पाण्याखाली आलेल्या आहेत, त्याच्यासाठी यापूर्वी क्रांतिसिंह अण्णादाना नायकवडी, GD बापू लाड, संपूर्णराव देशमुख या लोकांनी अनेक आंदोलनं केली, पाणी परिषदा केली, त्यावेळेला म्हैसाळ टेंबू योजना कार्यान्वित झाल्या आणि या जमिनी सगळ्या बागायती झाल्या आणि रेकडीच्या एका फटकाऱ्याने त्या सगळ्या जमिनीवर वरवंटा फिरवायची चालू आहे। वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून लिफ्ट योजना केल्या, जमिनी बागायत केल्या। त्या जमिनी आज या शक्तीपीठ महामार्गाकडे काढून घेतल्या जात आहे। एवढंच नव्हे तर वाळवा तालुका असेल किंवा कराड तालुका असेल, शेजारचा कोल्हापूर जिल्हा असेल, महापुराच्या खाईत लोटला जाणार आहे। कारण आता केंद्रीय जल आयोगाने कबूलच केलेला आहे की अलमट्टीच्या पाण्यामुळं सांगली कोल्हापुरात पूर येतो, हे आता अधिकृतरित्या कबूल केलं। याचं कारण महापुरामध्ये पात्राबाहेर पाणी जेव्हा पडतं त्यावेळी त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला की खूप तयार होते आणि 15-15 दिवस पूर वेगळा होतो। पूर्वी पूर यायचा पण 2-4 दिवसांमध्ये तो ओसरायचा। आज शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून मोठा भराव निर्माण झाला तर कराड शहराला जो पूर्वी सांगली शहराला धोका होता, आता कराड
कराड शहराला त्याचबरोबर मावळ तालुक्यातील अनेक गावं फार अगदी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कोकरूड शाहूवाडीपर्यंत मलकापूरपर्यंत आणि इकडे सांगली जिल्ह्यातील कोकरूडपर्यंत त्याचा परिणाम दिसणार आहे. आणि म्हणून या रस्त्याची आम्हाला गरज नाही आहे. हे 1,10,000 कोटी रुपये शेवटी प्रवाशांना त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना टोलच्या माध्यमातून परत द्यायचे आहेत. आधीच महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना 1,10,000 कोटी कर्जाची गरज नाही आणि म्हणून हा रस्ता रद्द करावा. आम्ही 12 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहोत. 16 तारखेला परभणीला मोर्चा आहे, 17ला हिंगोलीला आहे. सगळीकडं शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शक्तीपीठ बाधित त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गामुळं संभाव्य पूर बाधित या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 21 ऑगस्टला क्रांतीश्री नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत. आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा करणार आहोत की संयुक्त मोजणी करण्यापासून आम्ही त्याला अडथळे आणू. कारण शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको असलेला महामार्ग आहे. 21 ऑगस्ट वेळ सकाळी 11 वाजता क्रांतीश्री नाना पाटलांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.